इस 1 साल के पीरियड में जितना भी मैंने काम किया है वो कोरोना के संदर्भ में मैंने किया हुआ है, क्योंकि 1 साल में पूरा कोरोना था शहर में। मगर कोरोना किस तरीके से हम उसके ऊपर नियंत्रण कर सके, इसके लिए हमने ज़्यादा से ज़्यादा कोशिश की है। और जो भी मैंने काम किया है, मेरी जनता को सब कामों को मैंने बताया है कि किस प्रकार से प्रशासन को सहायता लेकर और आप लोगों की सहायता लेकर हम काम कर रहे हैं। रहे सवाल हमारे प्रभाग के विकास कामों का, तो इस क्षेत्र की मैं स्थानिक नगर सेविका हूँ। इस बात का मुझे गौरव है, क्योंकि गए 2017 से लेकर अभी तक मैंने जो काम किए उसमें से 50 करोड़ का निधि मैंने मीरा भाईंदर महानगर पालिका से उसमें लगाया हुआ है। उसमें दलित बस्ती का निधि है, उसमें जनरल फंड भी है, उसमें हमारे चारों नगर सेवक का नगर सेवक निधि है, उसमें हमारे चारों नगर सेवक का प्रभाग निधि भी है। और हम इस प्रभाग को विकसित करने के लिए हम दिलो जान से कोशिश कर रहे हैं। हमारी जनता का हमें पूरा सपोर्ट है और आज पूरी जनता का सपोर्ट होने के कारण बार बार वहाँ पे मैं स्थानिक नगर सेविका वहाँ की हूँ। मैडम, आपके खिलाफ एक आंदोलन हो रहा है, क्या कहेंगे आंदोलन को लेकर के? वो आंदोलन किस लिए हो रहा है तो उस बारे में आंदोलन वाले ही बता सकते हैं कि वो आंदोलन क्यों कर रहे हैं। क्योंकि देखिए, इस मीरा भाईंदर में महापौर मैं ज़रूर हूँ, मगर यहाँ के आमदार, यहाँ के खासदार, यहाँ के पालक मंत्री या मेरा महाराष्ट्र के मुख्यमंत्री, ये उनके ही पक्ष के हैं। वो तो उनका ना करते पना है कि वो उनके आमदार, खासदार तथा उनके मंत्री महोदय से निधि नहीं ला सकते हैं और हमारे प्रभाग में यूज़ नहीं कर रहे हैं। तो वो उनकी नाकामयाबी है। उनकी नाकामयाबियों को वो छुपाने के लिए हमारे पर वो दोष लगा रहे हैं और जनता में दिशा भूल करने की कोशिश कर रहे हैं। और उन्होंने जितने भी मुद्दे उठाए उतने मुद्दों के लेकर मैंने पूरे पत्र लिखे हुए हैं और पत्रों की कॉपी मैंने आपको दी हुई है। उसके ऊपर प्रशासन की बार बार मीटिंग हुई है, प्रशासन की कार्रवाई चालू है। केवल श्रेय लेने के लिए ये आंदोलन करते वहाँ पे बैठे हैं, या नहीं तो किसी की उन्होंने सुपारी ली होगी। मैडम, आपके वार्ड में सबसे ज्यादा अनधिकृत निर्माण कार्य और नाले और विकास कार्यों को लेकर के उन्होंने आंदोलन शुरू किया है। सुनिए, केंद्र शासन का जो भी निधि आया था उसमें से 17 करोड़ रुपया उस प्रभाग में नाले बनाने के लिए हमने प्रशासन के माध्यम से लग चुके हैं। और वहाँ पे आप जाके देखेंगे तो नाले का काम पूरा हो चुका है। लगभग उस पर स्लैब डालने का थोड़ा सा काम बाकी है, वो जल्दी हो जाएगा। और रहा सवाल इतर दूसरे विकास कामों का, तो विकास काम में हमने जितने भी किए उसकी लिस्ट हमारे पास तैयार है, वो हम आपको दे रहे हैं। वो तो आपको ऐसे लगता है कि वहाँ पे नहीं हुआ है तो आप मेरे साथ में चलिए, वहाँ पे एक एक कामों को मैं दिखाऊंगी कि वहाँ पे कैसे कैसे काम वहाँ पे हुए हैं। वहाँ की जनता जानती है उस समय का जो ऐसा कैसा प्रभाग था, जो 1907 के पहले का। और उसके बाद जब से लगातार चुन के मुझे क्यों दे रही है पब्लिक, जब मैं काम नहीं करती तो पब्लिक मुझे चुन के देती थी क्या, इसका सवाल। और उनका आज लगातार वहाँ पे भारतीय जनता पार्टी का नगर सेवक है, इनको पब्लिक क्यों नहीं चुन के दे रही है, उसका जवाब उनके पास ही मिलेगा। क्योंकि वो सिर्फ इलेक्शन जब आता है तो वो उठ जाते हैं। 3.5 साल में कुछ किया नहीं और अभी इलेक्शन नज़दीक आ रहा है तो सोच रहे हैं कि हम लोगों को क्या दिखाएंगे, इस डर के लिए वो वहाँ पे आंदोलन पे बैठे हैं। मैं केवल प्रभाग क्रमांक 14 को नहीं ध्यान दे रही हूँ, मैं पूरे मीरा भाईंदर क्षेत्र को ध्यान दे रही हूँ। और मैं चाहती हूँ मीरा भाईंदर क्षेत्र के डीपी रास्ते तथा आरक्षण के जो भी जगह है या हमारे जो भी उद्यान है वो विकसित होने चाहिए। अगर ऐसे कोई कामकाज हमारे शहर में होते हैं तो हमारे शहर को वो गौरव हो सकता है और हमारे नागरिकों को अच्छी तरह की सुविधा मिल सकती है। मैडम, केंद्र सरकार से राज्य सरकार का 35,000 करोड़ रुपया जीएसटी का आना बाकी है, जो कि भाजपा सरकारें नहीं दे रही है। महानगर पालिका में भाजपा की सरकार है और राज्य में गैर भाजपा सरकार है। आपको 350 करोड़ रुपये किस आधार पे दे? सुनिए, आपका मुद्दा जो है इसका उत्तर आप माननीय मुख्यमंत्री जी से आंसर उसका ले सकते हैं कि मैंने जो पत्र व्यवहार किया है मैं वो बता रही हूँ, उन्होंने किया है वो आपको बताएंगे। इस मुद्दे के ऊपर मैं तो नहीं बोल सकती। सुन रहे हो कि महाराष्ट्र सरकार ने हमें 350 करोड़ रुपए देना चाहिए, तो ये निधी कब से आपका बाकी है, पहिले उसका स्पष्टीकरण दीजिए। बघा कसं आहे, आमच्याकडे जो निधी बाकी आहे यासाठी मी त्या दिवशीच्या पण कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं होतं। तसा पत्रव्यवहार संपूर्णपणे आतापर्यंत हे सगळे पत्रव्यवहार त्यासाठीच केलेले आहेत, शासनालाच केलेले आहेत। सवाल ये पैदा होता है कि महाराष्ट्र सरकार जो बदली है अभी सिर्फ 1 साल पहले बदली है,
5 साल भाजपा की सरकार थी, उस वक्त में आपको कितना निधि मिला और उस वक्त क्यों नहीं लिया आपने निधि? 5 तसं साल नाही क्यों म्हणता, इंतजार करते रहे? तसं नाही म्हणता. आमची सत्ता होती तेव्हा माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या शहराच्या विकासासाठी हमेशा लक्ष दिलेलं आहे. आणि त्यावेळचे आमचे तत्कालीन माजी आमदार नरेंद्र मेहताजींनी जेव्हा जेव्हा या शहरासाठी विकासाच्या कामासाठी निधी मागितला त्या वेळेला त्यांनी तो दिलेला आहे. आणि तुमच्या समोरच माहिती आहे की पाहत असाल तुम्ही, ज्या मीरा रोड क्षेत्रामध्ये तुम्ही जा, आज पण तुम्ही सिमेंटचे रस्ते पाहता, मोठे मोठे सिमेंटचे रस्ते आहेत त्या ठिकाणी. आज विकासाची कामं नाही चालू आहेत का असं म्हणायचं आहे का? मैडम, नहीं, सवाल ऐसा है कि नहीं, 350 करोड़ रुपए जो चाहिए आपको, ये किस साल का है क्या? मागचा बाकी आहे हाँ, तो फिर आपकी आतापर्यंत भाजपा की सरकार जिस्तीचा. थी उस वक्त में तो. नाही पाठपुरावा तेव्हापासून करतोय, पण हे जे आम्हाला द्यायला पाहिजे पण तो दिलेला नाहीये. सरकार कोणाची ऐका, विषय बघा, सरकार कोणाची पण असू दे, निधी हा त्यांनी या शहरासाठी द्यायला पाहिजे, हा आमचं प्रामाणिकपणे मत आहे आणि प्रामाणिकपणे आमची त्यांच्याकडे मागणी आहे. आणि बराचसा निधी म्हणजे नाही म्हटलं तरी 17 करोड निधी नाल्यासाठी त्या ठिकाणी आपण वापरलेला आहे. आमचा भाग हा डोंगराळ भागामध्ये आहे आणि डोंगराच्या परिसरामध्ये आणि खाली असल्यामुळे त्या डोंगराचं पाणी डायरेक्ट आमच्या प्रभागामध्ये येतं आणि प्रभागातून ते बाहेर इतर मीरा भाईंदर शहरातनं तसंच ते खाडीकडे किंवा समुद्राकडे जाण्यासाठी आम्ही जे मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये इतर नाले बनवले, संपूर्ण मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये करोडोचा फंड त्या नाल्याकरिता गेलेला आहे. पण त्यासाठी केंद्र शासनाने निधी दिला आणि केंद्र शासनाच्या निधीनुसार ती कामं या शहरामध्ये झालेली आहेत. काही कामं आता पण चालू आहेत. आणि केवळ मीरा भाईंदर शहरामध्ये पाणी भरतं अशातला भाग नाही हो, पाणी तर मुंबईमध्ये पण भरतंच ना. किंवा की नगरसेवकांना एक टार्गेट करण्यासाठी हे काही गोष्टी करत असतील तर खरोखर ती चुकीची पद्धत ते करत आहेत. आणि जे काही दोष आरोप हे राजकारणामध्ये होत असतात आणि त्याच्यामुळे केवळ महापौरांनी खुर्ची खाली करावी, महापौर पदाचा राजीनामा द्यावा. तर त्यांना मी ठणकावून सांगते की मी भारतीय जनता पार्टीची महापौर आहे. माझ्या लोकप्रतिनिधींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला हे पद दिलेलं आहे. या संपूर्ण मीरा भाईंदर क्षेत्रातील जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद माझ्या पाठीचे आहे. तर मी हे खुर्ची तुमच्या केवळ सांगण्यावरनं खाली करू शकत नाही. मॅडम, एक त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे की मनोज चव्हाण जो भूमाफिया आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल होत नाही. अधिकारी आपलं सगळ्यांचं संगमत आहे, त्यांनी जवळपास 5.5 एकर जमिनीवर अनधिकृत बांधकाम केलेलं आहे. काय म्हणणार? आणि ते आपल्या वार्डातच आहे. नगरसेवकांना तसा कुठलाही अधिकार नाही की त्यांनी जाऊन ते काम तिथे जाऊन उभं राहून थांबवावा. हे प्रशासनाचं काम आहे आणि ते प्रशासनाने केलं पाहिजे. प्रशासनाचा फेल्युअर आहे का मनोज चव्हाणच्या बाबतीत? मनोज चव्हाणनी जे काही काम केलेलं आहे ते 2-3 वेळा मला वाटते प्रशासनाच्या माध्यमातून तोडण्यात आलं होतं. परंतु वारंवार ते तिथे बांधकाम होत होतं आणि दगडफेकचे प्रकारसुद्धा त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे कदाचित प्रशासनाने त्या ठिकाणी बांधकाम करताना थांबले असतील किंवा ते तोडले नसतील. परंतु आता प्रशासन त्याच्या बाबतीमध्ये नक्कीच काळजी घेईल आणि ते बांधकामामध्ये योग्य तो विचार केला जाईल. परंतु तो विचार करत असताना तिथे जी लोक राहतात त्यांचाही आपण विचार केला पाहिजे. प्रशासन तरी काय काम करेल? या 1.25 वर्षामध्ये 4 आयुक्त आणून ठेवले या मीरा भाईंदर शहराला. एक आयुक्त येतो, एक आयुक्त समजायचा प्रयत्न करतो, 2-3 महिने तर लगेच दुसरा आयुक्त येतो, दुसरा आयुक्त समजायचा प्रयत्न करतो, लगेच तिसरा आयुक्त येतो, तो समजायचा प्रयत्न करतो, तोपर्यंत वर्षामध्ये आणखीन 4था आयुक्त येतोय. आम्ही कामकाज तरी कसं करणार? याकडे शासनाने दखल घेतली पाहिजे. आणि त्यांच्याच पक्षाची लोक तिथे धरण्यावर बसतील, आंदोलनावर बसतील तर हे कितपत योग्य आहे? कामं कशी होणार? डीपी प्लॅनला समजण्यापुरता एक आयुक्त येतो, तो समजून पुढे त्याच्यावरती कारवाई करणार, तितक्यात तो आयुक्त बदलतो, दुसरा आयुक्त येतो. कसे डीपीचे रस्ते विकसित होणार तुम्हीच सांगा मला? कशी आरक्षणाची जागा ताब्यात येणार तुम्हीच सांगा मला? या मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये 10 वर्षामध्ये 10 आयुक्त होऊन गेले. त्यांनी कसं कामं करायची? नागरिकांनी कोणाकडे जायचं? त्या नगरसेवकांनी कशी कामं घेऊन जायची त्या आयुक्तांकडे? काही का पद्धतच राहिलं नाही. हे शासन कुठे काय करते? लक्ष देते का सांगा तुम्ही मला?
आणि आज निधीचा जो आम्ही म्हणतो, आम्हाला सांगितलं कोविड सेंटर स्थापन करा, आयुक्तांनी त्यांचं ऐकलं, कोविड सेंटर स्थापन केले. 12 कोटीचा निधी पाहिजे होता, 12 कोटीचे तंबू बंबू बनवले आणि त्या ठिकाणचा लाभ कुणी नागरिकांनी घेतला नाही. आमचे नगरसेवक ओरडत राहिले, आमचे पदाधिकारी ओरडत राहिले की सध्या त्या ठिकाणी गरज नाही, ज्या ठिकाणी आहे ती त्या ठिकाणी करा. परंतु मजबुरीने त्यांनी ते केले, आयुक्तांनी त्यांच्या दबावाखाली केले. आता तो 12 कोटीचा निधी त्यांनी दिला का? नाही दिला. आज आमच्या नागरिकांवरतीच तो भुगतान पडला, महापालिकेवरती भुगतान पडला. 350 कोटीसाठी मी त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं की GSTचे आमचे पैसे आहेत 350 कोटी रुपये आम्हाला द्या, आमच्या शहरामध्ये विकास कामे करायचे. त्यांनी दिले का?